नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी. या पद्धतीनं जर कारल्याची भाजी तुम्ही केला तर अजिबात कडू होत नाही. ट्रस्ट मी, एकदा करून बघा, अजिबात कडू होत नाहीत कारले. पहिल्यांदा आपण कारली धुवून नाही घ्यायची, आपण या प्रकारे त्याची चिरून घेऊया. आधी या कारल्याचे 4 भाग करायचे आपण. मी इथं 2 कारले घेतले. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. हे कारल्याचं आतलं बी आहे ते आपल्याला ह्या प्रकारे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही असं चाकून काढून घेऊ शकता, म्हणजे इझिली आपल्याला हे असं येईल. तर आपल्याला ही दोन्ही कारली अशी स्वच्छ काढून घ्यायची आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खाऊ शकतात, अजिबात कडू लागत नाही. आणि कारल्याचे सगळे जे त्याच्यात सत्व आहेत ते भेटतात आपल्याला. हे पहा, या प्रकारे आपण सगळे हे काढून घेऊ. तर मी ते सगळं स्वच्छ करून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला याला एकदम स्लाइस पातळ अशी पीस कापायचे आहेत सगळ्या कारल्याचे. हे पहा, तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ कट केलेले आहेत, म्हणजे आपल्याला भाजायला बरं पडते. मंडळी, आता इथं असे सगळी कारले चिरून घेतलेली आहेत. अशी आपल्याला पातळ चिरायची सगळी. त्यानंतर आपण मला एका बाउलमध्ये काढून घेतलाय. मग याच्यात मी आता थोडंसं मीठ घालेन. त्याच्यानंतर छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. याच्यानंतर आपल्याला ह्याला असं झाकून 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तासही ठेवला तरी चालतंय, किंवा मला जर उशीर झाला तर 1 तासही चालतोय मिठात ठेवलेलं. याच्याने कारल्याला पाणी सुटतं आणि कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जातोय. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मी आता 1 तास ठेवलं होतं हे कारलं मीठ घालून. त्याला छान पाणी सुटलंय. तर आपण हे आता स्मॅश करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे की मी स्मॅश करून घेतल्यानंतर याचं पाणी सगळं सुटलेलं आहे.
तर याला आपण 2 वेळा धुवून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता मी पाणी घेतलंय. आता ह्याला आपण पहिल्या पाण्यात धुवून घेऊ. तर आपण ह्याला दुसऱ्यांदा पण पाण्यात घेतलंय. आता आपण गॅसवर तवा तापत ठेवू. मग ते कारलं आपण पिळून ह्याच्यात घालायचं आहे. आता हे कारलं आपण छान पिळून घेऊ. ह्याचं सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला या प्रकारे. तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं कारलं भाजत घातलेले आहे तव्यात. हे तर चांगलं आपल्याला लालसर खरपूस भाजीपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा जास्त राहत नाही. नंतर हे आपल्याला परत मध्ये मध्ये परतावं लागेल, कारण खाली लागू शकतो. मी तेल नाही घातलं, आपण बिना तेलाचं पण चांगलं भाजू शकतो. हे आता आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचं आहे, कारण हाय फ्लेम केलं तर थोडं कच्चं राहू शकतं, जे आपण पातळ केले त्याच्यात, आणि जाड लवकर भाजत नाही ना. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता मी ह्या प्रकारे कारलं भाजून घेतलंय. असा कलर यायला पाहिजे. मी 2 कारले घेतलेत भाजून, ते एवढंच होते. तर चला तर मग आपण पुढची प्रोसेस सुरू करू. तुम्ही इथं बघू शकता मी 2 कारल्यासाठी टोमॅटो घेते. एक पेक्षा जर तुमच्याकडे लहान असेल तर तुम्ही पूर्ण एक घेऊ शकता, आणि जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता. तुम्ही टोमॅटो जास्त घ्यायचा आहे, कारण याच्यामुळेच आपलं कडूपणा जरा निघला जातो. त्याच्यानंतर मी इथं एक कांदा घेतलाय. छोटा असेल तर तुम्ही एक घेऊ शकता, आणि मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर आपण भाजी फोडणी घालायची. सगळ्यात आपण आता एक भांडं घेऊ, गॅस चालू करू, आणि त्याच्यात आपण थोडं तेल घालू. नंतर आपल्याला इथं कांदा घालायचा आहे तेल गरम झाल्यानंतर. त्याच्यानंतर आपल्याला थोडा कांदा लालसर झाल्यानंतर टोमॅटो घालायचे आहे. मी आता इथं बघितलंच असेल मी लाल तिखट, हळद आणि मीठ घातलो. त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही इथं पाहिजे असेल तर तुम्हाला गूळ पण घालू शकता. याच्यात थोडं गूळ घालेल, म्हणजे त्याने पण कडवटपणा कमी होतो. तुम्ही बघू शकता इथं अशी शिजली भाजी. तर आपण याच्यात खोबरं टाकून घेऊ आणि 2 मिनटं वाफेवर